आणि अशा पद्धतीनं C1 कॅटेगरीच्या ज्या बिल्डिंग्स आहेत तिथे जे लोक बाहेर निघत नाहीत त्यांना कसं बाहेर काढता येईल याकरता सक्तीचा प्रयत्न करावा असेही निर्देश देण्यात आले। सर, मुंबईत आणि MMR रिजनमधल्या ज्या इमारतींच्या दुर्घटना आहेत सातत्यानं आपण पाहतो। मानखुर्दमध्ये सुद्धा 7 लोकांचा बळी गेला होता, आता भिवंडीमध्ये तोच प्रकार घडलाय। मुळामध्ये जसं मी सांगितलं की C1 कॅटेगरी म्हणजे धोकादायक इमारत म्हणून घोषित झाल्यानंतर तिथनं लोकांना बाहेर आपण काढतो। काही लोक दुर्दैवाने निघत नाहीत। आता आपण मानखुर्दची जर दुर्घटना बघितली तिथे देखील रिकामी झालेली बिल्डिंग पडली आणि ज्या ठिकाणी पडली ते रिकामं केलं होतं पण त्यातले काही लोक निघालेले नव्हते। त्यामुळे मला असं वाटतं की जीव अत्यंत महत्त्वाचा आहे। अशा पद्धतीमध्ये आपला जीव वाचवणं हे गरजेचं असल्यामुळे सक्ती जरी करावी लागली तरी ती केली पाहिजे। अर्थात त्या संदर्भात न्यायालयाचे काही निर्देश असल्यामुळे एका लेवलपेक्षा जास्त सक्ती करता येत नाही, पण तरी देखील हा प्रयत्न असतो की सक्ती करून लोकांना बाहर काढ़ा। जो भिवंडी में घटना घटी है, ये जो बिल्डिंग थी इसको डायलैपिलेटेड घोषित किया गया था। 25 लोगों को उसमें से बाहर भी निकाला गया था, फिर भी उसके कॉन्ट्रैक्टर ने रिपेयर का काम शुरू रखा। कुछ लोग वहाँ रुके और उसमें ये दुर्घटना हुई है। जिन लोगों का मृत्यु हुआ है उनके परिवार के प्रति हमारी संवेदना है। सरकार उनको मदद करेगी। जख्मियों को भी हॉस्पिटल में एडमिट किया गया है और जिस प्रकार से कॉरपोरेशन के नोटिस के बावजूद ये कॉन्ट्रैक्टर ने काम शुरू रखा उनके ऊपर भी कार्रवाई की जाएगी। शिक्षण आणि तंत्रज्ञान संस्थेचं भूमिपूजन आज आता काही वेळापूर्वी पार पडलं। तुम्ही 2029 जुलैची डेडलाईन दिली, काय सांगा? मी SRAला सांगितलेलं आहे की तुम्ही 4 वर्षात याचं काम पूर्ण करायचं ठरवलं आहे, पण मी त्यांना डेडलाईन दिली आहे की 3 वर्षामध्ये हे काम त्यांनी पूर्ण केलं पाहिजे। अनेक वर्षापासनं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं चिरागनगरचं जे घर आहे तिथे एक मोठं स्मारक व्हावं ही मागणी होती, ती आमच्या सरकारने पूर्ण केलेली आहे। अतिशय सुंदर आणि भव्य स्मारक आम्ही तयार केलं। आपण बघितलं, इमारत धोकादायक असेल तर लोकांना जबरदस्तीने बाहेर काढलं पाहिजे असं ते म्हणतायत। पण हायकोर्टाचे याबाबत काही नियम आहेत असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे। सक्ती करून लोकांना बाहेर काढलं पाहिजे जर इमारत धोकादायक असेल तर, असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद करताना म्हटलं।